यू. चला, या मॅचमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आपली विकेट टिकून ठेवली होती. त्याला सुद्धा माहिती होतं जर का मैदानाच्या आतमध्ये मी उभा राहीन तरी मॅचला आपल्या बाजूने खेचेन, आणि गोलंदाजी करत असताना मात्र 3 धावा खर्च केला. मॅन ऑफ द मॅच मिस्टर जोगित पाटील. जोगित, आपणास विनंती आहे व्यासपीठावरती यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन तुमचा गौरव करण्यात येईल. खूप चांगला खेळ आपल्या संघासाठी त्यांनी केला, एक अष्टपैलू खेळ. सन्माननीय शरदजी काका, आपणास विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते जोगित पाटीलला मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन गौरव करण्यात येणार आहे. खूप चांगला खेळ जोगित, आपल्या संघासाठी एक ऑलराऊंडर म्हणून खेळत असताना खूप चांगली कामगिरी. अभिनंदन जोगित. शेवटच्या क्षणापर्यंत विकेट टिकून विजयाच्या दिशेने आपल्या संघाला नेलं. नेक्स्ट मॅचसाठी तुमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. चला, एका बाजूला मोर्या बॉईज, दुसऱ्या बाजूला गजवक्र, दोन्ही सलामीवीर बॅटर आपण स्ट्राईकवरती पाहतोय. एका बाजूला निखिल आहे, दुसऱ्या बाजूला सौरभ आहे. पहिला चेंडू ऑफ साईडला हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, सिंगल येताना दिसतंय. सूरज हेगिस्टेने जर का डाईव्ह लगावून कॅच पकडली, या डाईव्ह लगावून चौका अडवला तर संकेतजी तेली यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आता डाईव्ह लगाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये माती आहे तर कपडे निश्चितच घाण होतील. सूरज हेगिस्टे यांनी जर का फ्लाइंग लगावून डाय मारली, पण त्या डायमध्ये सुरमईसारखी उडी दिसली पाहिजे, तर ताता यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅकफूटवरती आले, चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवले. चला, मॅचच्या दिशेने होते. एका बाजूला आपण पाहतोय निखिल आणि सौरभची जोडी आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकावरती 4 धावा, एकेकी धावेने धावफलक सुरुवात केले, भर देण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेऊन चेंडूला फील्ड केले जाते. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा 5. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे विनायक यांनी गोलंदाजी केले. 5 चेंडू चांगले हाताळले आहेत. हलक्या हाताने शेवटच्या चेंडूला खेळून काढलं. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 6. निखिलच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये सौरभला मैदान सोडावं लागते. गडी बाद. पण 6 पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये विकेट. नवीन फलंदाज प्रेम मैदानाच्या आतमध्ये आलाय. मग थोडंसं एक क्षेत्ररक्षण साईडला वाईडिश दिशेने खेचण्याचा प्रयत्न केला जातोय.
2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले. धावफलकर धावा आपण 7 पाहतोय. ऑन साईडला मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय मागच्या दिशेने. मग यष्टीरक्षकाची भूमिका निभावताना आपण पाहतोय सिद्धेश सपकाळ. यष्टांच्या मागून कशा प्रकारे मॅच फिरवली जाते सिद्धेशला नेमा बॉईजमधून खेळत असताना आम्ही नेहमी पाहतो. स्टेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक राहतील दूर. चेंडू पास होईल सीमारेषा पार. चौकार. केलं जाईल. स्टेपसाठी रिव्ह्यू आहे. सिद्धेश सपकाळ यष्टीरक्षकाची भूमिका निभावताना स्टेपसाठी रिव्ह्यू घेतला गेला. चेक केलं जाईल. एका क्षणासाठी गजवकरच्या डगआउटमध्ये दबाव झाला होता. टेन्शन आलं होतं अप्पांचं डिसिजन देत असताना. पण अखेरकार चौका आलाय. स्टेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक राहिले होते थोडेसे दूर. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय. 12 धावा धावफलकरती आपण पाहतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने चेंडू हातामध्ये फेकी वरच्या दिशेने केली गेली. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 13 धावा. ऑनसाइडला खेळून काढलं चेंडूला शेवटच्या चेंडूवरती मात्र सिंगल. षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 14. सिद्धेश सकपाळ गोलंदाजी मार्गवरती एक मुख्य गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. 14 धावा. बघा मोरेगाव नगिंदस प्रीमियर लीग मध्ये खेळत असलेल्या सर्व खेळाडू अठरा धावा धावफलकरती आपण पाहतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. ऑन साइडला घेऊन जायला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतील. चेंडूला फील्ड करेपर्यंत आपण पाहतोय
सिंगल कंप्लीट होताना धावफळकर धावा 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 19 धावा धावफळकर आपण पाहतोय. हलकी हाताने स्वतः सिद्धेश सकपाळ वेगाने चेंडूवर जाण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये येण्याच्या आधी नेम साधण्याचा प्रयत्न केला गेला होता. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाले धावफळकर धावा आपण पाहतोय 20 धावा. हलकी हाताने मागे तनेश होते त्यांच्या दिशेने चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. हवेमध्ये 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 लेफ्ट केले गेले, मर्यादित रेषेच्या बाहेर आहे चेंडू. शेवटच्या चेंडूवरती विकेटचं पतन. धाव आपण पाहतोय 21. एकवीस धावा धावफळकर ती. लगातारच्या 2 चौकारासाठी आशिषच्या बॅटमधून जर का लगातार 2 चौकार आले तर सूरज हेगिष्टेकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पप्पुडी पडली. धावफळकर धावा आपण पाहतोय 23 धावा 23. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. येणारे 4 चेंडूमध्ये किती धावापर्यंत पोहोचलं जाईल मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. ऑफ साइडला वेगाने फटका, जितक्या तर कॉम्बिनेशन फील्ड जितकी तारीफ डगआउट मध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये नाही केली गेली तितकी जल्लोष स्टेजवरती होता. आता स्टेजवरती इतका मोठा प्रेक्षक वर्ग बसलाय, त्यांच्या माध्यमातून फुल सपोर्ट केले जाते. ऑफ साइडला गॅप मध्ये आशिषच्या बॅट मधून प्रहार केला जातोय. एक दणदणीत चौकार. ऑन साइडला केल्याचा प्रयत्न, दुसरा चौकार. येणारा चौकार 500 रुपयाचा होता. लगातारचे 2 चौकार आशिषच्या बॅट मधून आलेत. पारितोषिक जमा करायचंय. चला आम्हा सर्वांचे लाडके, एक खूप मोठा फॅन बेस असणारे मोरेगावातील व्यक्तिमत्व, ज्याच्या चेहऱ्याची स्माइल मोरेगावाचं हास्य, आमच्या इंस्टा युजरचं हास्य आहे, म्हणजे आमच्या सर्वांचे मित्र किरू पाटील. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत किरू या मोरेगाव नगीनदास प्रीमियर लीग मध्ये. नोचा इशारा येतोय पंचांचा. धावफलक आता आपण पाहायला गेलो तर 33 धावा आहेत. वाईट. आता जसा व्यासपीठावरती किरू आलाय तर एक्स्ट्रा जास्त आल्यात. एक्स्ट्रा घेऊन आलायत की काय तर समजत नाहीयेत. 34 पुन्हा एकदा एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन आहे. एक चेंडू हाताळताना आलेल्या 3 एक्स्ट्रा धावा, थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त आहे. 35 धावा धावफलक आपण पाहतोय. आशिषच्या बॅट मधून चौकाराची आतिषबाजी.
सुरेख 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 एका हाताने चेंडूला आत ढकललं. थोडीशी घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. 36 धावांचं टार्गेट असणार आहे. 36 धावा धावफलकारांनी झाल्या होत्या. 37 आव्हान आहे. 37 इज द टार्गेट फ्रॉम टीम मोर्या बॉईज. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. गजव करा. थोडीशी घाई करा. यानंतर होणारी मॅच चला तीर्थ पॅकर विरुद्ध गेम चेंजर. चला दोन्ही कर्णधार टॉस्का बॉक्स मध्ये यायचे. चला सलामीवीर जोडी एका बाजूला सज्ज होताना एका बाजूला भावेश आहे, एका बाजूला नितेश आहे. थोडीशी घाई करायची आहे. 37चा पाठला करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. रणनीती आखावी लागेल. इथून पहिल्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा. एक फ्लाइंग स्टार्ट मोर्या बॉईज या संघाला पाहिजे असेल. पण दुसऱ्या बाजूला गजबकर ती सुरुवात करून देईल का तेही पाहण्यासारखी गोष्ट असेल. पहिला चेंडू ऑफ साईडला घेऊन काढलं. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील, फील्ड करतील. सिंगल येताना दिसते. अच्छा किरू पाटील तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं मोरेगावातील एक छानसं व्यक्तिमत्व त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय. वाईटचा इशारा येतोय बघा. खेळणाऱ्या सर्व टीमनी एक सूचनेकडे लक्ष द्यायचे आहे. आणि संघ मालकाने आजच्या दिवसात खेळत असलेले मोरेगाव नगीनदास प्रीमियर लीगमध्ये 10 संघ 10 ओनर आणि कमिटी मेंबर यांच्यासाठी नेमा बॉईज या टीमकडून जेवणाची म्हणजे या कमिटीकडून जेवणाचं आयोजन केलं आहे. 10 ओनर्स आणि टीम यांनी नोंद घ्यायची आहे. मोरेगाव नगीनदास प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केलेली आहे. गेम चेंजर यांनी नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतलेली आहे. डिक्लेअरच्या दिशेने बघा चौकारानंतर सिंगल येणं सुद्धा मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा आपण पाहतोय 8 धावा. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ 8 धावा. स्टेटच्या दिशेने अजून एक चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. धावफलकार धावा आपण पाहतोय 12. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा आपण पाहतोय 12 धावा. कट केलं गेलं चेंडूला कट केलं गेलं. डिक्लेअर झोनच्या दिशेने बघा चौकारानंतर दोन्ही फलंदाजाला माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये सिंगल येणं गरजेचं आहे. आणि एक धावेने धावफलकेमध्ये वेगाने भर देण्याचं काम केलं जाते. धावफलकार धावा आपण पाहतोय 13 धावा. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. यष्टीरक्षक चेंडू हातामध्ये नाही येत आहे. 1 धाव येताना दिसते. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकार धावा आपण पाहतोय 14 धावा धावफलकार दी.
5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. पंधरा धावफळ करते आपण पाहतोय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. 16 धावा आपण पाहतोय. मग इथून आपण जर का विचार केला तर 37चा पाठला करायचा आहे. रणनीती पहिल्या षटकामध्ये चांगली फ्लाइंग स्टार्ट आहे. दुसऱ्या षटकामध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये, निर्धाव चेंडूची सांगता. बल्लू आहे गोलंदाजी मार्गवरती. तिसरा चेंडू ऑन साइडला खेळून काढलं. मग 3 चेंडूंची आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 18 धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 18 धावा. बल्लू आहे गोलंदाजी मारवरती. ऑफ साइडला सन्मान देऊन घेऊन काढलं. दोन्ही फलंदाजाला माहिती आहे जर का चांगले चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला असता तर चांगल्या चेंडूवरती धावफळक मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न नाही करायचे, कारण की धावफळक चालू ठेवणं जास्त गरजेचं आहे. त्या कारणास्तव एक एक धाव सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दिसणं गरजेचं आहे. पाच चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफळकार धावा आपण पाहतोय 2-0. 20 रन ऑन स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू डाव्या यशीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच आमच्या दिशेने इशारा करतात. 21 धावा. 21 धावा. बघा शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील दुसऱ्या षटकातील. कट केलं गेलं. शेवटच्या चेंडूवरती सिंगलनी संतुष्ट व्हावं लागेल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा आपण पाहतोय पहिल्या 12 मध्ये 22 धावापर्यंत पोहोचले मोर्या बॉईजचा संघ. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आपण जर का विचार केला येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 15 धावेची गरज असणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मारवरती आपण सौरवला पाहतोय. पहिला चेंडू ऑफ साइडला घेऊन काढलं. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येण्याचा प्रयत्न करत होते पण मात्र सिंगलने संतुष्ट व्हावं लागेल. मग येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 14 धाव्यांची गरज आहे. आपण जर काय मॅचमध्ये विचार केला तर एखादा चौकाराने तो फासला बॉल टू बॉलचं इक्वेशन येऊ शकते, पण त्या मोठे फटके खेळत असताना जर का डॉट आला तर दबाव सुद्धा वाढणार आहे. पाहावं लागेल. यष्टीरक्षक बघा याच डॉटची चर्चा केली होती, तोच डॉट मैदानाच्या आतमध्ये आला. 23 धावा. 23. 37 धावांचा पाठला करायचा. 37 इज अ टार्गेट. टीम मोर्या बॉईज दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर बॅटर खेळत असताना खूप चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतात. पण गोलंदाजी मारवरती सौरभ या खेळपट्टीवरती खेळत असताना त्याने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली. 24 धावा धावफलकारती आपण पाहतोय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये किती धावा येतील मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल आणि शेवटच्या 6 मध्ये किती ठेवल्या जातील हे सुद्धा पाहावं लागेल. पण येणारे 3 महत्वाचे चेंडू.
महत्वाच्या 3 चेंडूमध्ये चौथ्या चेंडूवरती सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. विकेटचं पतन, गडी बाद. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. येणारे 8 चेंडू 13 मेराचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अमित मैदानाच्या आतमध्ये येत असताना अमित मध्ये क्षमता आहे, मोठे फटके खेळण्यासाठी जाणला जातो. आता त्याच मोठ्या फटक्यांची गरज आहे आपल्या संघासाठी. पहिलाच पुलटा चेंडूवरती प्रहार केला जातोय. अमित मैदानाच्या आतमध्ये येता येता डगआउट मधून सेट होऊन आल्यात. पहिला चेंडू, मोठा फटका. अठ्ठावीस वरती धावफलक जाऊन पोहोचले. चौकारानंतर अमितला सुद्धा माहिती आहे की जर का चांगला चेंडू हाताळलाय तर त्या चेंडूवरती सिंगल येणं सुद्धा गरजेचं आहे. शेवटच्या चेंडूवरती सिंगल, धावफलकार धावा 29-29. सहा चेंडू 8 धाव्यांची गरज. पहिला चेंडू, नो चेंडूचा इशारा येतोय. नो+1. नो+1 मैदानाच्या आतमध्ये येत असताना आता येणारे 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. अमितच्या एका चौकाराने मॅच कुठे होती आणि मॅच कुठे आणून ठेवली पाहावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. 6-6 इक्वेशन गजवक्र थोडासा आपल्यापासून खेळ लांब नेत असताना गोलंदाजी मारवरती आपण आशिषला पाहतोय. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. मोर्या बॉयज अमितच्या आलेल्या चौकाराने पूर्णपणे मॅच आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला जातोय, पण क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये सुद्धा क्षमता आहे येणाऱ्या 6 मध्ये 6 धावा रोखण्याची. तर मैदानाच्या आतमध्ये अशा प्रकारे खेळ दिसेल का पाहावं लागेल. पुन्हा पुन्हा नोच चित्र. याचं कारण एकच आहे, नेमा बॉईज मध्ये खेळत असताना आशिष सातत्याने गोलंदाजीच्या लाईन मध्ये नाही, आणि जर का तुमचा फॉर्म नसेल गोलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी हाताळताना या चुका होणं मैदानाच्या आतमध्ये साहजिकच आहेत. 6 चेंडू 4 धाव्यांची गरज. फुलटॉस चेंडू अमितने मात्र दिशा दाखवण्याचं कार्य केलं. 5-3चं समीकरण. आता अटॅकिंग फील्ड लावली जाईल. अटॅकिंग फील्ड पुन्हा एकदा सजवली जाते. पाहावं लागेल अटॅकिंग फील्ड मध्ये कशा प्रकारे खेळ केला जाईल. स्टेटच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये 4 चेंडू 3 धाव्यांची गरज. मोठे फटके खेळत असताना आलेला डॉट या मॅच मध्ये दबाव वाढवेल का. 4-3चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पाहावं लागेल. क्षमता आहे आशिष या खेळपट्टीचा बराच अनुभव सातत्याने आपण पाहतोय. नेमा बॉईज कडून खेळत असताना खूप चांगला खेळ त्याने सुद्धा केलाय. 4-3चं समीकरण. पुन्हा पुन्हा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये शरीराचा वेध घेऊन काळा चेंडूला अडवलं गेलं. नोचा इशारा आल्यानंतर लगेच रिव्ह्यू रेफर केला गेलाय. चेक केलं जाईल.
अडचण एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन. पुन्हा एकदा नोचा इशारा येतोय. बघा इथून सारखा एखादा गोलंदाज गजवक्करमध्ये एखादा गोलंदाज असता ज्याच्यामध्ये 6 चेंडू हाताळण्याची क्षमता असती तर कदाचित इतका प्रेशर नसता. मॅचला फिनिश केलं जाते. विजेता संघ मोरया बॉईज संघाचे खूप खूप अभिनंदन. पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतं टीम गजवक्कराव. चला नेक्स्ट मॅच लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तांबडी चांबडी चमकते उन्हात लाखाला